महाराष्ट्रामध्ये काही सिटिंग आमदार सुद्धा भाजपचे काँग्रेसच्या मार्गावर आहेत, ही एक सुरुवात आहे। आणि केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण, महाराष्ट्र हा बेरोजगारांचा महाराष्ट्र असा हा महाराष्ट्र निर्माण करण्यामध्ये भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी महाराष्ट्राला त्या पद्धतीचं भंगार करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। महिला महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही, गरीब माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे। सगळीकडे महागाईचा जी आग आहे त्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात भाजपचा खरा चेहरा जनतेच्या समोर जो आलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येक राजकीय व्यक्ती त्याला असं वाटतं की काँग्रेसमध्येच महाराष्ट्र सुरक्षित राहू शकतो असा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आणि अनेक जे नेतृत्व आपल्या आपल्या भागामध्ये, जसं आता शिशुपाल पटलेजी यांनी खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, बाजार समितीचे सभापती असे अनेक पदं त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने निभावलेले आहेत। पण त्यांना लक्षात आलं की भाजपमध्ये आपण अनेक वर्ष काम केलं, ती भाजप महाराष्ट्रद्रोही आहे, गुजरात धार्जनी आहे, अशा पद्धतीचं जे चित्र निर्माण झालं। आणि त्यामुळे शिशुपाल पटलेजी माजी खासदार आज त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो। आणि मला विश्वास आहे की त्यांचा अनुभव आणि त्यांनी जे भंडारा गोंदियामध्ये त्यांनी जनसेवा जी केली, लोकांमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आहे, असं नेतृत्व आज भंडारा जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसबरोबर आलेलं आहे। त्यामुळे त्याचा आनंद निश्चितपणे मला स्वाभाविक, कारण की मी भंडारा गोंदिया जिल्ह्यातला असल्यामुळे मला त्याचा आनंद तर जास्त होणारच। पण महाराष्ट्राच्याही अनेक जे नेतृत्व करणारी जी काही व्यवस्था विविध पक्षामध्ये आहे, त्यांना हा एक संदेश देण्याचं काम शिशुपाल पटलेंच्या माजी खासदारांच्या प्रवेशाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। मी त्यांचं स्वागत करतो। धन्यवाद। मी तुम्हाला आता आकडा सांगत नाही, मी तुम्हाला सांगतो ही सुरुवात आहे, अजून खूप सारं आहे। आणि जे काही आज वातावरण महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालेलं आहे, त्याच्यामध्ये आदरणीय आमचे नेते राहुल गांधीजी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, काल पण आपण पाहिलं की लोकशाहीची जी दोन चाकं असतात, त्याच्यामध्ये विपक्ष आणि सत्ता, आखरी प्रधानमंत्री त्यांचा अधिकार आहे लाल किल्ल्यावरून भाषण देणं, त्यांचं तो मान आहे, पण अपोजिशन लीडरसुद्धा हा त्यांचाही सुद्धा लोकशाहीतला एक मान आहे। पण त्यांना अपमानित कसं केलं हे पूर्ण देशाने नाही, जगाने पाहिलं। देशामध्ये लोकशाहीच राहिली नाही असं चित्र निर्माण जे झालेलं आहे, एवढा घमंड, एवढा गर्व की लोकशाही व्यवस्थेलाच मानायचं नाही, अशा पद्धतीचं चित्र काल राहुल गांधीजींना ज्या मागच्या लाईनमध्ये बसवून त्यांनी अपमान केलेला आहे, तो खऱ्या अर्थानं राहुल गांधीचा अपमान नाही, लोकशाही व्यवस्थेचा अपमान काल नरेंद्र मोदीजींनी आणि भाजपने केलेला आहे। आणि पूर्ण देशामध्ये या विषयाची एक गंभीर चर्चा आणि भाजपच्या विरोधातला राग जनतेच्या मनात आपल्याला पाहायला मिळते आहे। आज महाविकास आघाडीची एक बैठक आहे, त्यामध्ये तिन्ही पक्ष येणार आहेत, परंतु एक गोष्ट पाहायला मिळते आहे की उद्धव ठाकरेंकडून वारंवार या गोष्टीला विरोध केला जात आहे, वारंवार त्यांचा दबाव आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे यांना घोषित करा, असं त्यांच्याकडून कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे। प्रत्येक पक्षामध्ये म्हणजे महायुती असो की महाविकास आघाडी असो, या प्रत्येक पक्षाचा नेता हा नेता बनावा असं अपेक्षित राहणं हे स्वाभाविक आहे। असं आमच्यामध्ये कुठेही उद्धवजीमध्ये असो की शरद पवारजी असो की आम्ही असो, तर आमच्यामध्ये कुठेही अशी स्पर्धा नाही। आणि महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवणंच हे आम्ही वारंवार सांगतोय की आमच्या तिघांचाही मुद्दा एकच आहे
आणि एक चांगलं सरकार, जनतेच्या हिताचं सरकार महाविकास आघाडी म्हणून आम्ही देऊ, ही अपेक्षा आमची महाराष्ट्राच्या जनतेची आहे आणि आमची पण आहे. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री पद आणि नेता बनवणं हा विषय जनतेच्या दरबारातून बनेल. त्यामुळे आम्हाला कोणालाही नाही, पण ही चर्चा मला असं वाटतं की मीडियामध्ये बंद व्हावी, कारण की या चर्चेचा कुठेही संबंध आमच्या चर्चेमध्ये नाही. त्यामुळे मला असं वाटतं की बंद केली पाहिजे. असं कुठेही चर्चा झालेली नाही. काही लोकांनी उद्धव गटाच्या पत्र लिहिलं आहे की जे प्रचारपदाचं पद मिळालेलं आहे त्याच्यावरून जर महाराष्ट्रामध्ये चेहरा करत नाही तर तुम्ही हे पद घेऊ नका. आणि अशी चर्चाच झाली नाही तर त्याच्यामुळे तुम्ही बिना चर्चेचं, आमच्याकडे एक मन आहे, वाऱ्याची भारे बांधायचे नसतात. म्हणजे आम्ही जे आमची धान उत्पादक शेतकरी आहे त्याला मग त्याच्याने बांधतो, पण असं वाऱ्याला नाही बांधता येत. एक गोष्ट आहे या ठिकाणी, फक्त चॅलेंज जे आहे ते काँग्रेसला करतात. संजय राऊत वारंवार म्हणतात की काँग्रेस पक्षाने दाखवावं की त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे. हा चॅलेंज ते वारंवार देतात. मला त्याच्यावर चर्चाच करायची नाही तर तुम्ही कशाला, आम्ही कोणाचा चॅलेंजचा काय संबंध आम्हाला. नाना प्रफुल्ल पटेलांना अस्मान दाखवणारे नेते तुमच्या पक्षात आले आहेत. सुशीलकुमार पटेल माजी खासदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही प्लॅन आहे का त्यांच्या? आमचा प्लॅन तयार आहे. आता एक लोकसभेचा झाला प्लॅन पूर्ण, आणि आता तो शिशुपालजी आल्यामुळे आता आमचा प्लॅन एकदम तयार आहे. त्यामुळे प्लॅन कधी सांगला जात नाही, त्यामुळे प्लॅन आम्ही कृतीमध्ये उतरवू. आज जी बैठक महाविकास आघाडीची आहे त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा ते घोषित करणार आहे. तसा त्या बाजूने त्यांनी त्या दृष्टीने जी बैठक घेतली असं म्हणत आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलं आहे. महाविकास आघाडी म्हणून ती मीटिंग होती आहे, आम्ही तिघही मिळून ती मीटिंग करतो आहे. त्यामुळे आम्ही सांगितलं 10 वेळ की ते तसं कुठलीही चर्चा आमची झालेली नाही आणि आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आता काय किंतु परंतु करायचं. नाना, लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने टीका केली आहे की जोडा दाखवणाऱ्यांना जोडा दाखवा. कसं आहे की हे आता सध्या पाऊस पडत आहे, हे नाले असतात ना खडखडणारे, खूप जोरात आवाज करतात पण लवकर वाहतात. तशी परिस्थिती आज मुख्यमंत्र्याची आणि या सरकारची आहे. हे खडखडणारे हे आहेत. थोड्याशा काही योजना देऊन टाकली, त्या योजनेचा लाभ किती लोकांना मिळेल नाही मिळेल तो अजून तो भाग वेगळाच आहे. पण या योजनेचा शेवट कसा आहे त्याच्यावर ते काही बोलत नाही आहे. काँग्रेसने याच्यापेक्षा अनेक योजना राबवल्या आणि त्या आज पण चालू आहेत. आज पण चालू आहेत. इंदिराजीने चालवल्या योजना आजही चालू आहेत. अशा कायम चालणाऱ्या योजना यांनी आणाव्यात असं आम्हाला वाटतं आहे. जनतेचे पैसे जनतेला मिळाले पाहिजेत हे आम्हाला वाटतं आहे. आम्ही कधीच विरोध केला नाही, पण ते म्हणतात विरोधक विरोध करताय. आम्ही तर कधीच विरोध केला नाही, पण यांची नियत साफ नाही. यांचे आमदार सांगतात की तुम्ही मतदान केलं नाही तर आम्ही पैसे वापस घेऊ. यांचा राज्याचा उपमुख्यमंत्री सांगतो गुलाबी जॅकेटवाला की बटन दाबली नाही तर योजना बंद करावी लागेल. मुख्यमंत्री सांगतात की खरं हा सगळा खेळ लाडक्या बहिणीचा नाही, लाडक्या खुर्चीचा आहे. त्यामुळे मला वाटतं की, आणि आता काल मी एक त्यांचा GR पाहत होतो, 270 कोटी या योजनेच्या प्रसिद्धीसाठी पहिले काढले आणि काल पुन्हा 200 कोटी रुपये काढले या योजनेच्या प्रसिद्धीसाठी. जे बाजारात चालतं त्याला ॲडव्हर्टाईज करावं लागत नाही, पण बाजारात जे चालतच नाही त्याला हे ॲडव्हर्टाईज करतात. म्हणजे आता 470 कोटी रुपये हे या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी, ते प्रचारासाठी हे लोक खर्च करतात आहेत. म्हणजे ही योजनेमध्ये आतमध्ये काय लपलेलं आहे हे कळायला कारण नाही. एवढी प्रसिद्धी करायची काय, एवढा जनतेच्या घामाचा पैसा खर्च करायची गरज काय. एकीकडे राज्याच्या शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत आणि माननीय सुप्रीम कोर्टाने यांना झोडपलं, चांगलं मारलं नाही, झोडपलं आणि सांगितलं की तुमचं हे सगळे जे आहेत रेवडी वाटप योजना, ही योजना आम्ही बंद करू, पण शेतकऱ्यांचे पैसे पहिले द्या. पण यांना लाज पण वाटत नाही. आणि पुन्हा आता 200 कोटी रुपये नुसते प्रसिद्धीसाठी आमच्या लाडक्या बहिणींना द्या ना, आम्हाला त्याला विरोध करायची गरज नाही.
पण तुम्ही प्रसिद्धीसाठी अगर 470 कोटी रुपये खर्च करत असाल तर निश्चितमध्ये दाल में काला आहे, दालच काली आहे असं काही वाटायला शंका लोकांच्या मनात यायला लागलेली आहे. प्रसिद्धीसाठी एवढा जनतेचा घामाचा पैसा का खर्च केला जातो आहे हे त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. आज पदाधिकारी मेळावा होतोय तुमचा, आज पदाधिकारी मेळावा होतोय तुमचा, एकंदरीत तिन्ही पक्षाचे आज तुमचा पदाधिकारी मेळावा पार पडतोय. आज दिल्लीतून गुड न्यूज पण येऊ शकते विधानसभेच्या अनुषंगाने. पदाधिकारी मेळाव्यातून काही पूर्वतयारी तरी होऊ शकते. 3 वाजता पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोजित होती. माहिती मिळते की महाराष्ट्रात निवडणूक अपक्ष होणार नाही, हरियाणात जम्मू काश्मीरची निवडणूक होणार. जे काही आता निवडणूक आयोग 3 वाजता घोषित करेल त्याच्यावर आपल्याला प्रतिक्रिया देता येईल. निवडणुका समजा 2 राज्यातल्या 3 राज्याच्या घोषित करतील आणि महाराष्ट्र सोडलं तर समजून जाय की सरकार घबरा गई है, केंद्र की भी सरकार घबरा गई और राज्य की सरकार घबरा गई है असं आम्ही प्रतिक्रिया देऊ. पण अजून ते आलंच नाही, ते घाबरलेले आहेत. हे निवडणुकीच्या पुढं जाऊ शकतात. त्यामुळे जे काही पिक्चर आपल्याला निवडणूक आयोगाच्या माध्यमातून येईल त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देऊ. नाही अजून आलं नाही ना. अजित पवार म्हणतायत की बारामतीतून मी लढणार नाही, माझ्या मुलाला उभं करेल. मग त्याचं एक द्योतक म्हणायचं का? या महायुतीमध्ये खरं तर महाभारत चाललेलं आहे. त्यांच्या व्यक्तिगत अनेक महाभारत त्यांच्या पक्षातही आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यामध्ये जायची गरज नाही. जो काही सर्वे येतो आहे त्या सर्वेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच म्हणून पुढे येतो आहे अशा पद्धतीचे चित्र आहे. भाजपची परिस्थिती खराब आहे, त्यांच्या सोबतीतल्या असलेल्या पक्षांची परिस्थिती खराब आहे. त्यामुळे मला त्यांच्यामध्ये कोण कुठून लढणार काय लढणार त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांनी करायचे, ते आम्हाला करायचे नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या आतल्या भानगडीमध्ये काँग्रेसला पडायचं कुठलं कारण नाही असं मला वाटतं. नाना पक्ष प्रवेश को लेकर हिंदी में बोल दीजिए. केंद्र के नरेंद्र मोदी की सरकार और महाराष्ट्र की भाजपा प्रणीत एकनाथ शिंदे की सरकार, ये सरकार किसान विरोधी है, युवा विरोधी है, महिला विरोधी है. महंगाई का जो भस्मासुर नरेंद्र मोदी और राज्य के सरकार की गलत नीतियों की वजह से जो भस्मासुर बन चुका है उसमें सामान्य और गरीब लोग जल रहे हैं. और जो नीतियाँ जैसे माजी सांसद शिशुपाल पटले जी ने कहा कि अटल जी और अडवाणी जी की जो पॉलिसी देश की हित वाली थी वो हित अभी ये नीतियाँ ख़त्म हो चुकी है और व्यापारियों के हाथ में, उद्योगपतियों के हाथ में देश की सत्ता बीजेपी के माध्यम से देने का काम हुआ है. और इसलिए वो कांग्रेस में उन्होंने प्रवेश किया है कि कांग्रेस आज़ादी के हिस्से में, आज़ादी की लड़ाई में उनका बड़ा हिस्सा है और देश को महासत्ता बनाने में भी कांग्रेस का ही बड़ा योगदान है. और इसलिए उनके जैसे बीजेपी के कर्मठ कार्यकर्ता जो देश के लिए प्रति अपनी भावना रखते हैं, महाराष्ट्र के प्रति भावना रखते हैं, लेकिन आज की नीतियाँ बीजेपी की नरेंद्र मोदी की सरकार में जो व्यापारी और मुट्ठी भर उद्योगपतियों के साथ में हैं, इसलिए इनके जैसे किसान का लड़का, सामान्य लोगों के लिए लड़ने वाला लड़का जो आज कांग्रेस में प्रवेश किया है उसका हम स्वागत करते हैं. और मुझे लगता है कि हमें सबको, मेरे को तो ज़्यादा खुशी क्योंकि मेरे जिले से खुद ये शिशुपाल जी पटले हैं, ये सांसद भी रहे, जिला परिषद के अध्यक्ष भी रहे, बाजार समिति में भी सभापति रहे. ऐसे कई लोकतांत्रिक व्यवस्था में उन्हें लोगों के लिए काम उन्होंने किया है. और ऐसे नेता कांग्रेस पार्टी में आने से कांग्रेस पार्टी को एक अच्छी ताकत यहाँ पे मिलने वाली है. और मैंने शुरुआत में ही कहा कि बहुत से बीजेपी के जो विधायक हैं हमारे संपर्क में हैं, वो लेकिन अब लेना कि नहीं लेना ये सब बात अभी उसके भी चर्चा शुरू है. तो बीजेपी से परेशान कई नेता लोग हैं कि उनकी जो नीतियाँ है वो जनहित वाली नहीं, जन के विरोध वाली नीतियाँ है. और इसलिए बहुत सारे लीडरशिप जो दूसरे दल की है वो हमारे दल में आने के लिए इंटरेस्टेड है. कल जिस तरह से राहुल गांधी लाल किले में बैठे उसके ऊपर आप
देखो, ये एक लोकतांत्रिक व्यवस्था का मजाक नरेंद्र मोदी जी की 2014 से जो सरकार आने के बाद जो चालू हुआ है, उसका कल भी आपने सबने, देश ने नहीं दुनिया ने भी देखा है कि हिंदुस्तान का लोकतांत्रिक व्यवस्था जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान के आधार पर जो बना हुआ है, उसका पूरे दुनिया में तारीफ की जाती है। पर कल नरेंद्र मोदी जी ने अपने अहंकार का परिचय लोकसभा के अपोजिशन लीडर को पीछे के लाइन में बिठाकर वो अहंकार का एक स्वरूप नरेंद्र मोदी जी ने कल दिखाया है। ये तो राहुल गांधी जी का अपमान नहीं किया है, ये तो अपमान, हमारे संविधान का अपमान नरेंद्र मोदी जी ने कल लाल किले में किया है। तो ऐसे लोगों के बारे में हम बहुत चर्चा करें ऐसा नहीं, लेकिन हिंदुस्तान के लोगों ने ये बात को ठान लिया है कि नरेंद्र मोदी का अहंकार जो 400 पार वाला था, पहले 303 था, अब 240 पे आ गया, पर अभी भी अहंकार ख़त्म नहीं हुआ, ऐसा अब देश के लोगों ने समझ लिया है। उसके परिणाम बीजेपी को और नरेंद्र मोदी को भुगतना पड़ेगा, इतना हम कहेंगे। सर, आज महाविकास आघाड़ी का मेलावा है, सभी वरिष्ठ नेता मौजूद रहेंगे, किस तरह का मेला है, क्या करें? एक आज पहली सभा हमारी विधानसभा के उपलक्ष्य में होने जा रही है। शरद पवार जी, उद्धव जी, हम वहाँ पर रहेंगे और कार्यकर्ता को मार्गदर्शन करेंगे। हमारी महाराष्ट्र में कैंपेन किस लाइन पे हम लोग करने वाले हैं उसके बारे में चर्चा होगी और आज कैंपेन की शुरुआत हम यहाँ से करेंगे। सर, महाआघाड़ी में कुछ मतभेद हैं आप कह रहे हैं, लेकिन महाविकास आघाड़ी में भी मुख्यमंत्री के चेहरे को लेके कुछ इशू चल रहा है, क्या कहना? ये मीडिया की चर्चा है, हमारे इसमें कोई चर्चा नहीं है। शरद पवार जी हो, हमें या उद्धव जी है, हमारे में कोई इस विषय पे चर्चा नहीं है। हम महाविकास आघाड़ी करके ही हम लोगों के सामने जाएंगे, यही भूमिका हमारी तय है और उसी आधार पर हम आगे जाएंगे। सर, कल अजीत पवार ने एक इंटरव्यू दिया, जब उनसे पूछा गया कि आप फिर से शरद पवार के साथ जाएंगे, तो उन्होंने साफ तौर पे नो कमेंट कह दिया कि इसके बारे में मैं कुछ बोलना नहीं चाहूँगा। ये भी कहा कि सुमित्रा पवार को जिस तरह से मैंने सुप्रिया सुले के सामने लड़े, वो मेरी गलती थी, मैं एक्सेप्ट करता हूँ। तो क्या लग रहा है इस तरह से अजीत पवार बात कर रहे हैं? देखो, पवार परिवार में जो भी कुछ चल रहा है उसके बारे में कांग्रेस कोई टिप्पणी नहीं करेंगी, ये हमने शुरुआत में कहा है और आज भी कहेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।